नमस्कार मित्रो, आपण जन्मेजय कथेला सुरुवात केली आहे. जन्मेजय कथा आणि जन्मेजयाचा सर्पसत्र. तर आपल्या पित्याच्या परीक्षित राजाच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी जन्मेजयानं सर्पसत्र आरंभला. म्हणजे सर्व नागांचं निर्दालन करणं, त्यांचा शेवट करणं, सर्व नागवंशीयांचा शेवट करणं, त्यांचा मृत्यू घडवून आणणं, या उद्देशानं त्यानं सर्पयज्ञ सुरू केला. हा सर्पयज्ञ सुरू केल्यानंतर त्यानं पूर्वतयारी केली. मोठी यज्ञवेदी बांधली, पुरोहितांना पाचारण केलं. पौरोहित्य करणारे ब्राह्मण, ज्ञानी ऋषी यांना निमंत्रणं दिली आणि सर्पसत्राचा आरंभ झाला. आता सर्पसत्राचा आरंभ झाल्यानंतर यज्ञवेदीमध्ये म्हणजे यज्ञकुंडामध्ये मंत्रोच्चारण करून ऋत्विजांनी नागांना आवाहन करायला सुरुवात केली. आवाहन करायला सुरुवात केल्यानंतर एक एक नाग त्या यज्ञवेदीमध्ये यज्ञकुंडामध्ये पडू लागला. मोठ्या संख्येनं नागांच्या आहुती यज्ञकुंडामध्ये पडू लागल्या. तर त्यामध्ये तक्षकाचाही नंबर नंतर लागणारच आहे. या दरम्यान आता या नागांच्या आहुती पडू लागल्या, सापांचा मृत्यू घडून येऊ लागला. म्हणजे आता आजच्या भाषेमध्ये आपणाला असं म्हणता येईल की जन्मेजयानं आपले सैनिक पाठवले आणि नागवंशीय लोकांना पकडून आणलं आणि त्यांना तुरुंगामध्ये डांबलं, शिक्षा दिल्या, मृत्यूदंड दिला. या पद्धतीनं आपण त्याचं विश्लेषण तर्कशास्त्राप्रमाणे करू शकतो. पण पुराणकथा या पद्धतीनं होत नाही, त्या अशा पद्धतीनं सांगितल्याही जात नाहीत. मंत्रोच्चारण करणं, यज्ञवेदीमध्ये नागांचं पडणं, हे नाग सरपटणारेच नाग आहेत असं गृहीत धरणं, हे सगळं आपण काल्पनिकदृष्ट्या पौराणिक कथांमध्ये अशा पद्धतीनंच वर्णन केलं जातं आणि त्या पद्धतीनं महाभारतामध्ये ही कथा सांगितली जाते. तर आता ह्या सापांच्या आहुती यज्ञकुंडामध्ये पडू लागल्या. हे साप नेमके कुठले साप? हे सगळेच साप आहेत की काही ठराविकच साप आहेत? तक्षकाचा मृत्यू त्यामध्ये होणारच आहे. नंतर तो होतो की नाही हे आपण कथेच्या पुढच्या भागामध्ये बघणारच आहोत. जसं जसं कथा मी विस्तारत जाईन त्याप्रमाणे तक्षकाचं पुढं काय झालं हेही येईल. पण ज्या नागांचे मृत्यू आत्तापर्यंत होत आलेले आहेत, आणखीन होऊ घातलेले आहेत, हे नाग नेमके कुठले? तर हे कद्रूच्या शापानं बाधित झालेले नाग आहेत. आता कद्रू ही नागवंशीयांची आदिमाता. मग हा संदर्भ बघण्यासाठी आपणाला कद्रू आणि विनीता या सख्या बहिणी, कश्यप ऋषींच्या 2 पत्नी यांच्या कथेकडं, यांच्या पूर्वकथेकडं आपणाला जावं लागतं. म्हणजे त्याशिवाय तो संदर्भ आपणाला माहीत असल्याशिवाय जन्मेजय कथेची सांगताही होत नाही आणि ती कधीही जुळत नाही. तर तात्पुरती जन्मेजय कथा इथं थोडीशी थांबवून आपण कद्रूची कथा, कद्रू आणि विनीता यांची कथा बघूया. कद्रू, मी पूर्वीच सांगितल्याप्रमाणे कद्रू आणि विनीता या कश्यप ऋषींच्या 2 पत्नी, त्यांच्या अनेक पत्नीपैकी या 2 पत्नी, दक्ष राजाच्या या कन्या, सख्या बहिणी. विवाहानंतर कश्यप मुनींची त्यांनी सेवा केली म्हणून कश्यप ऋषींनी त्यांच्यावर कृपादृष्टी करायची म्हणून त्यांना अर्थातच पुत्रप्राप्ती हवी होती आणि पुत्रप्राप्तीसाठी त्या पतीची सेवा करत होत्या. मग त्या सेवेनं प्रसन्न होऊन कश्यप ऋषींनी त्यांना वर दिला. आता तो वर मागत असताना कद्रूनं असा वर मागितला की मला 1000 बलवान अशा नागांचा
जी नागांच्या स्वरूपात पुत्रप्राप्ती व्हावी. विनीतानं मात्र 2च पुत्रांची आणखीन नागांच्या पेक्षाही अधिक बलवान पुत्रांची मागणी केली. आता कद्रूनं 1000 नागांची मागणी केलेली आहे पुत्र म्हणून. तिला कालांतरानं 1000 नागांची प्राप्तीही झाली पुत्र म्हणून तिला 1000 नाग झाले. आणि विनीताला मात्र 2च पुत्र, त्यापैकी एक अरुण जो नंतर पुढं सूर्याच्या रथाचा सारथी झाला, आणि गरुड हा दुसरा पुत्र जो विष्णूचं वाहन झाला. आता त्यांची कथा प्रसंगानुसार पुढे येईल त्यावेळी मी सांगेन. पण तात्पुरता आपला संदर्भ आहे तो कद्रूच्या शापाचा. एकदा विनीता आणखी कद्रू बसल्या असताना चर्चेमध्ये त्यांनी अशी चर्चा निघाली की उच्चैश्रवा हा सूर्याचा घोडा हा पूर्णपणे शुभ्र घोडा आहे, निष्कलंक शुभ्र घोडा. पण कद्रू म्हणाली की हा घोडा पूर्णपणे निष्कलंक शुभ्र नाही, तर त्याची शेपटी काळ्या रंगाची आहे. विनीतेला माहीत होतं की ती काळ्या रंगाची नाही, हा घोडा पूर्णपणे निष्कलंक शुभ्र आहे. पण कद्रू म्हणाली, कद्रूनं पैज लावली विनीताबरोबर की पहाटेच्या अंधुक अंधारामध्ये आपण उद्याला बघूया की हा घोडा पूर्णपणे निष्कलंक शुभ्र आहे की त्याची शेपटी काळी आहे. आणखी जर त्याची शेपटी काळी आढळली तर तू जन्मभर माझं दास्यत्व पत्करायचं, जन्मभर माझं दास्यत्व स्वीकारायचं. अशा पद्धतीची ती अट होती, ती पैज होती. मग आता ही पैज जिंकण्यासाठी कद्रूनं आपल्या पुत्रांना म्हणजे नागांना असं सांगितलं, अशी आज्ञा दिली की तुम्ही उद्याला सूर्याच्या शेपटीभोवती स्वतःला गुंडाळून घ्या, म्हणजे ती शेपटी काळी दिसेल. काही नागांनी ही आज्ञा पालन करण्याचं मान्य केलं, तर काही नागांनी तिच्याच पुत्रांनी हे अमान्य केलं, तिची आज्ञा मान्य करायला नकार दिला. आता हा नकार दिल्यानंतर ज्या नागांनी हा नकार दिला त्या नागांना कद्रूनं असा शाप दिला की पुढं ज्यावेळी जन्मेजय राजा सर्पसत्र आरंभ करेल, आणखीन सर्पसत्रामध्ये सापांच्या आहुती देईल, त्या यज्ञामध्ये त्या यज्ञकुंडामध्ये पडून तुमचा अंत होईल, तुमचा मृत्यू होईल. आता जो हा मृत्यू होणारे नाग जन्मेजयाच्या यज्ञकुंडामध्ये मृत्यू होणारे नाग आहेत ते हे कद्रूच्या शापानं बाधित झालेले नाग आहेत. म्हणजे पुराणकथेप्रमाणे कद्रूनं दिलेल्या शापानं जे बाधित झालेले नाग होते त्या नागांचा मृत्यू पुढं जन्मेजय राजाच्या सर्पसत्रामध्ये झाला. इतर नागांचं काय झालं, आणखी जन्मेजयाचं सर्पसत्र यज्ञ, जन्मेजयाचं सर्पसत्र पुढं कुठे कशा पद्धतीनं पूर्ण झालं की अपूर्णच राहिलं, याबद्दल आपण पुढच्या भागात बोलू. कारण कद्रू कथेनंच हा संपूर्ण भाग व्यापलेला आहे. तर पुढील भागामध्ये जन्मेजय कथेची पुढचा भाग आपण बघू. तोपर्यंत धन्यवाद.